झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शेतजमिनीच्या नोंदीसाठी मागितली लाच, तलाठी आणि रोजगार सेवकासह खासगी पंटरवर गुन्हा। चाळीसगाव मधील पाथरजे येथे शेतजमिनीवरील नोंद कमी करण्याच्या कामासाठी 25,000 रुपयांची लाच मागणाऱ्या महिला तलाठी मोमीन दिलशाद यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केलाय। हे पैसे तलाठी यांच्या सांगण्यानुसार रोजगार सेवक वाडीलाल पवार यांनी घेतले आणि त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका खासगी पंटरसह वडीलाल पवार यांना रंगेहात पकडण्यात आले। तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावावर पाथरजे गावातील शेत जमिनीवरून जुनी नजरगहाण नोंद कमी करायची होती। त्यासाठी अर्ज देण्यासाठी ते तलाठी मोमीन यांना भेटले असता त्या म्हणाल्या की तुमचं काम मोठं आहे, आमच्या गावातल्या रोजगार सेवक वाडीलाल पवार यांना भेटा। यानंतर तक्रारदार आणि पवार यांच्यात चर्चा झाली। पवार यांनी तलाठी मॅडमच्या सांगण्यावरून कामासाठी 25,000 रुपये मागितले। त्याच वेळी त्यांच्या सोबत असलेल्या एका खासगी इसम दादा बाबू जाधव याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रवृत्त केले। तक्रारदाराने लगेचच नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली। त्यानुसार 30 जुलै रोजी सापळा रचण्यात आला। चाळीसगाव येथे वाडीलाल पवार यांनी तक्रारदाराकडून लाच घेतली आणि तलाठी मॅडमकडे घेऊन जात असतानाच त्यांना रंगेहात पकडण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे आणि त्यांच्या टीमने केली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।